आज सकाळी राजूर ते टेंभुर्णी मार्गावर देळीगावहान पाटीजवळ एक 407चा टेम्पो जो आहे एक स्कूटीला वाचवण्याच्या नादात पलटी झाला आणि त्यामध्ये 30 ते 35 जे प्रवासी होते, अद्रकच्या शेतीमध्ये काम करणारे कामगार, ते जात असताना पलटी झाल्याने त्यामध्ये अंदाजे 19 ते 20 रुग्ण त्यांना जखमी झालेले आहे आणि त्यामध्ये जो स्कूटी स्क्वार होता त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तो ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णी येथे त्यावर पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे आणि उरलेले जे जखमी होते त्यातले 10 जे सिरियस जखमी होते त्याला टेंभुर्णीच्या ग्रामीण रुग्णालयानं आमच्या जिल्हा रुग्णालय जालना येथे संदर्भित केलेले आहे आणि राहिलेले काही रुग्ण जे आहेत त्या ठिकाणी उपचार करून ते परत पाठवणार आहेत असा त्यांचा संदेश आहे। परंतु या ठिकाणी जे आलेले 10 रुग्ण आहेत त्यापैकी 3 जे आहेत गंभीर रुग्ण आहे आणि 2 जे आहेत लहान बालकं पण आहेत। तर त्यामध्ये आम्ही 2 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करत आहोत। सध्या बाकीचे जे आहेत त्यांच्यावरती योग्य आमचे तज्ज्ञ डॉक्टर सर्जन्स हे उपचार करत आहे आणि त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे। सर, मृत्यू झाल्याचं नाव काय? मृत्यू झाल्याचं जाधव वय 55 वर्ष आहे, तो टेंभुर्णीचाच रहिवासी आहे आणि त्याच ठिकाणी त्यावरती शवविच्छेदन करण्यात येणार आहे। यांना बऱ्याच लोकांना जो आहे डोक्याला गंभीर मार लागलेला आहे, काहीच्या छातीला लागलेला आहे, काहीच्या नाकाला आणि काहीच्या यांना फ्रॅक्चर पण झालेले आहे, काही मांडीचं फ्रॅक्चर, काही पायाचे फ्रॅक्चर, असे वेगवेगळ्या प्रकारच्या इंजुरीज या जखमींना झालेल्या आहेत। मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर, ॲडिशनल सिव्हिल सर्जन, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जालना।